एफडीआयचं महत्त्वाचा जो काही धाडसी निर्णय केंद्र सरकारने केला त्याचं सर्व थरामध्ये स्वागत झालेलं आहे। एक मोठा धाडसाचं पाऊल सरकारने उचललं, ते बऱ्याच दिवसात अपेक्षित होतं। याच्यामध्ये काही विरोधी पक्षाची मंडळी टीका करतायत, त्याच्यातून देशाचं नुकसान होईल वगैरे। परंतु मला असं वाटतं की देशाचा अजेंडा, विकासाचा अजेंडा खरं त्याला प्राथमिकता देण्याची गरज आहे। समर्थन करावं तर देशाचं विकासाकरता मी समर्थन देतो, खरं ह्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहायला पाहिजे। एफडीआयच्या बद्दलचे फायदे माहीत असूनही फक्त विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका त्यांनी अवलंबली आहे। स्वर्गीय राजीव गांधींनी माहिती तंत्रज्ञानाचं धोरण देशाकरता आणलं आणि मग सगळेजण आपला देश महासत्ता बनणार आहे या आत्मविश्वासानं कामाला लागले। आज त्याचा परिणाम असा झाला की आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आज अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला सुद्धा आउटसोर्सिंगबद्दल आपल्या भारत देशाची भीती वाटायला लागली। एफडीआयच्या बाबतीमध्ये सुद्धा मला वाटतं याचा दूरदृष्टिकोन जो आहे त्याचा, विशेष करून याचे दूरगामी परिणाम काय होणार आहे देशाच्या विकासावर, या संबंधीचा विचार करायला पाहिजे। आज एफडीआयला म्हणजे काही देशावर काही संकट कोसळलं अशा प्रकारचा भासवण्याचा प्रयत्न होतो दुर्दैवानं। खरं म्हणजे रिटेल मार्केटिंगमध्ये आहे, मला वाटतं सेवा क्षेत्रामध्ये आहे। पूर्वी आपण साधा वाहनांचा जर उल्लेख केला, अँबॅसेडर आणि फॅट सोडून काय होतं देशामध्ये, परंतु आता इतके वाहन आली, बाजारामध्ये स्पर्धा आली, ग्राहकाला त्याच्यामध्ये संधी मिळाली आपल्या स्वतःच्या बजेटप्रमाणे, स्वतःच्या आवडीप्रमाणे गाड्या निवडण्याची। नंतर सुरक्षतेचं कारण अनेक वाहनांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण झाल्या। पूर्वी बजाज स्कूटर घ्यायची असेल बाजारात तर त्याला 15 ते 20 हजार रुपये जादा द्यावं लागायचे, प्रीमियम द्यावं लागायचं। आज टू व्हीलरमध्ये मोठी क्रांती झाली, कम्युनिकेशन साधन आलं। 95 साली 96 साली ज्यावेळी पहिल्यांदा मोबाईल देशामध्ये आलेत त्यावेळी एका मोबाईलची किंमत 50 ते 52 हजार रुपये असायची आणि एक कॉल करायचा 12 ते 14 रुपये लागायचे। आज आमचा पाणी भरणारा गडीसुद्धा आज मोबाईल घेऊन फिरतो, कारण कनेक्टिव्हिटी आली, माणसं जोडली गेली, देश मोबाईल झाला आहे आणि त्याच्यातून आज 10 पैसे एक पैसा एका मिनिटाला 14 रुपयाला 95 साली असणारा कॉलचा खर्च तो आज 1 पैसा 50 पैसे का 1 पैसा, मला वाटतं 1 पैसाच झाला खर्च एका सेकंदाला। आज 52,000चा मोबाईल आज 1200-1500 रुपयाला बाजारात मिळतो, 1000 रुपयापर्यंत मिळतो। शेवटी आपण ह्या सगळ्या परदेशी कंपन्यांची गुंतवणूक देशामध्ये आणली, मग ते ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यातून जे परिवर्तन झालं त्यातून देशाचा विकासच झाला ना। आता शेती क्षेत्राबद्दल पुरतं मर्यादित जर हा विषय बोलायचं म्हटलं तर आजही देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती उत्पादन वाढावं म्हणून आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी उत्तम काम केलेलं आहे। चांगल्या प्रकारच्या जाती विकसित झाल्यात, उत्पादन वाढलं आहे। आपण कृषी विकासाचा दर जर पाहिला तर तो सुद्धा निश्चितपणे त्याच्यातून आशावाद निर्माण होतो। परंतु आजही आपण त्या समाधानी आहोत का? आज आपण त्या साखरेवर प्रक्रिया करणारे उद्योग आलेत, कारण ते संरक्षित क्षेत्र होतं, आज त्यामध्ये खाजगीकरणाची स्पर्धा आली। मग पूर्वी खाजगी भांडवलदारांनी शेतकऱ्यांची लूट केली म्हणून सहकारी चळवळ उभी राहिली आणि आपण पुन्हाच खाजगीकरणाचा पुरस्कार करतोय। पण काळाच्या ओघानं शेवटी लोकांनी ते धोरण स्वीकारलं।